नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत डोंबिवलीतील खिडकाळेश्वर मंदिरात. एक असं पौराणिक आणि प्राचीन मंदिर जे फक्त धार्मिक नाही तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचं प्रतीक आहे. या मंदिराचा उगम महाभारतकालीन पांडवांशी जोडला जातो. असं सांगितलं जातं की वनवासाच्या काळात पांडव या परिसरात आले होते आणि त्यांनी येथे भगवान शिवची पूजा केली. नंतरच्या काळात म्हणजे 17व्या शतकात हे मंदिर नव्याने बांधण्यात आले. मंदिराचं बांधकाम पारंपरिक आणि मराठी शैलीत असून दगडी खांब, छतावरील कोरीव काम आणि साधेपणातही जाणवणारी दिव्यता हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. गर्भगृहात स्वयंभू काळ्या दगडातलं शिवलिंग विराजमान आहे, जे इथल्या लोकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. मंदिर खिडकाळी तलावाच्या काठावर असलेलं आहे. संध्याकाळच्या वेळी तलावाचं पाणी शांत असतं. त्यावर उमटणारं मंदिराचं प्रतिबिंब आणि घंटांचा निनाद हा अनुभव खरोखरच मंत्रमुग्ध करणारा असतो. मंदिराभोवतीच दत्तात्रय, हनुमान आणि इतर देवतांची लहान मंदिरं आहेत. आजूबाजूला हिरवळ, पक्ष्यांची किलबिल आणि वाऱ्यांची गार झुळूक या सगळ्यांमुळे इथं आल्यावर मन पूर्णपणे शांत होतं. स्थानिकांमध्ये एक कथा प्रसिद्ध आहे. युधिष्ठिराने भगवान शिवची पूजा करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा भगवान शिव वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात प्रकट झाले आणि पांडवांची परीक्षा घेतली. त्यांनी 5 पवित्र पुष्प आणायला सांगितले. अर्जुन तलावातून कमळ घेऊन आला. भीमाने डोंगरावरून कोसळणारा शिळाखंड रोखला. नकुल, सहदेव यांनी एकत्रितपणे प्रयत्न केला आणि अखेरीस भगवान शिव प्रसन्न होऊन पांडवांना आशीर्वाद दिला. आजही ही कथा गावकरी मोठ्या श्रद्धेने सांगतात. आजही खिडकाळेश्वर मंदिर डोंबिवलीकरांसाठी आस्थेचं केंद्र आहे. महाशिवरात्रीला आणि श्रावण महिन्यात येथे हजारो भक्तांची गर्दी होते. सगळीकडे हर हर महादेवचा जयघोष होतो. मंदिर परिसर रोषणाईने उजळून निघतो. जर तुम्ही डोंबिवलीतील किंवा जवळपासून आला असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी तलावाच्या काठावर उभं राहून मंदिराचं दर्शन घेतलं की मन अगदी प्रसन्न होतं. कुटुंबासोबत येण्यासाठी हे एकदम उत्तम ठिकाण आहे. तर हे होतं खिडकाळेश्वर मंदिराचं दर्शन, त्यामागची पौराणिक परंपरा. आणि आशा आहे की तुम्हाला हा प्रवास आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या सफरीत. हर हर महादेव.